समजा एखादा खूप जुनं आणि मोठं घर साफ करायचंय हा. अशी कल्पना करूया. आपण एका खोलीतली धूळ झाडतो. आणि ती उडून दुसऱ्या खोलीत जाते. हो, अगदी तेच. आणि दुसरी खोली साफ करायला घेतली की तीच धूळ परत पहिल्या खोलीत येऊन बसते. हे चक्र कधीच न संपणारं वाटतं. खरंय. मग शेवटी कंटाळून आपण काय करतो? आपण त्या धुळीसोबत जगायला शिकतो. आपण स्वतःला सांगतो की ठीक आहे, हे घर कधीच पूर्णपणे स्वच्छ होऊ शकत नाही. आपण फक्त ती धूळ थोडी नियंत्रणात ठेवूया, जेणेकरून आपल्याला श्वास घेता येईल असा विचार करतो आपण. हो ना. आणि आपल्या आजच्या या डीप डाईव्ह चर्चेचा विषयही याच मानसिकतेशी जोडलेला आहे. म्हणजे अगदी याच मानसिकतेतून आपण वर्षानुवर्षे सार्वजनिक आरोग्याकडे बघत आलो आहोत, विशेषतः अशा आजारांच्या बाबतीत जे पिढ्यानपिढ्या आपल्या समाजात एकदम खोलवर रुजले आहेत. हो, आपण आजाराला मुळासकट काढण्याऐवजी त्याला फक्त मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने ही तडजोड पूर्णपणे नाकारली आहे. जेव्हा आपण एखाद्या आजाराचा विचार करतो, विशेषतः क्षयरोग म्हणजे टीबीचा, तेव्हा तो फक्त एखाद्या विशिष्ट वर्गाचा किंवा गरिबांचा आजार आहे असा आपला समज असतो. हो, पण तो हवेतून पसरणारा एक खूप मोठा धोका आहे हे आपण अनेकदा विसरतो. समजा आपण मुंबईच्या एखाद्या गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असू आणि तिथे टीबीचा संसर्ग झालेला एखादा प्रवासी असेल, तर तो आजार तिथल्या कोणालाही होऊ शकतो. नक्कीच. म्हणूनच भारताने हा आजार फक्त नियंत्रणात ठेवण्याऐवजी 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचं अत्यंत धाडसी असं उद्दिष्ट ठेवलं आहे. हे खरंच खूप महत्वाकांक्षी आहे. होय. आणि या संपूर्ण मोहिमेचं नाव आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, किंवा आपण त्याला NTEP म्हणूया. आज आपण यामागील तंत्रज्ञान, मानवीय प्रयत्न आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारी कार्यप्रणाली या सगळ्याची उकल करणार आहोत. कारण हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. नक्कीच. कसंय, क्षयरोगासारख्या आजाराला हरवणं हे फक्त एक वैद्यकीय आवाहन नाहीये. भारतात दरवर्षी लाखो नवे रुग्ण आढळतात. बापरे, लाखो? हो. अशा परिस्थितीत हे 2025चं उद्दिष्ट गाठण्यासाठी फक्त औषधं देऊन चालणार नाही. म्हणजे नुसती औषधं वाटून प्रश्न सुटणार नाहीये. अजिबात नाही. तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोचणारी एक महाकाय यंत्रणा उभी करावी लागते. बरोबर. आणि माझ्या माहितीनुसार या यंत्रणेची सुरुवात एका खूप महत्वाच्या वैचारिक बदलातून झाली आहे. 2020 मध्ये सरकारने या कार्यक्रमाच्या नावातच एक मोठा बदल केला. आधी याचं नाव होतं सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, ज्याला RNTCP म्हणायचे. बरोबर. आणि आता ते बदलून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम म्हणजे NTEP असं करण्यात आलं आहे. हो. मला वाटतं हा बदल म्हणजे घराच्या गळणाऱ्या छताची तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण छतच नव्याने बांधण्यासारखा आहे. अगदी तसंच. कंट्रोलवरून थेट एलिमिनेशनकडे उडी मारणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी सांगेन की हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, ही एक धोरणात्मक क्रांती आहे. ते कसं काय? बघा, जेव्हा आपण नियंत्रण किंवा कंट्रोल म्हणतो तेव्हा आपण मानसिकरित्या मान्य करत असतो की क्षयरोग हा समाजात राहणारच आहे. अच्छा, म्हणजे आपण थोडी हार मानलेली असते. हो ना. आपण फक्त त्याची संख्या एका मर्यादेबाहेर जाऊ देणार नाही असं ठरवतो. पण दूरीकरण किंवा एलिमिनेशन हा शब्द वापरताना आपण एक खूप आक्रमक भूमिका घेतो. म्हणजे आजाराचा शेवटचा अंशही शोधून काढायचा आणि तो नष्ट करायचा. अगदी बरोबर. हे उद्दिष्ट ठेवणं म्हणजे सरकारी यंत्रणेला, डॉक्टरांना आणि समाजाला एका नव्या गतीने काम करण्यासाठी दिलेलं एक मोठं आव्हान आहे. पण एक मिनिट, हे बोलायला खूप सोपं वाटतं. आजाराला समूळ नष्ट करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तो आजार शोधता आला पाहिजे. खरंय. आणि जर आपला शत्रू डोळ्यांना न दिसणारा बॅक्टेरिया असेल तर आपल्या त्या जुन्या पद्धती काम करणार नाहीत. पूर्वी काय व्हायचं, फक्त थुंकीची तपासणी साध्या मायक्रोस्कोप खाली व्हायची. आणि त्यात अनेकदा बॅक्टेरिया दिसायचेच नाहीत. हो ना. मग या नव्या आक्रमक मोहिमेत आपण हा आजार शोधण्यासाठी नक्की काय करत आहोत? इथेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवेश होतो. आपण त्या जुन्या मायक्रोस्कोपिक पद्धतींवरून आता थेट मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्सकडे वळलो आहोत. मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स? हो. आज घडीला CBNAT आणि TrueNAT सारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जातोय. विशेषतः TrueNAT हे तंत्रज्ञान तर पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. अरे वा. पण ही मशीन्स नक्की करतात काय? त्या फक्त बॅक्टेरिया शोधत नाहीत, तर त्या बॅक्टेरियाचा DNA शोधतात. एक सेकंड थांबा, म्हणजे ते थेट बॅक्टेरियाच्या जेनेटिक कोडपर्यंत पोहोचतात? हो, अगदी थेट DNA लेव्हलवर.
जुन्या तपासणीत जिथे अनेक दिवस लागायचे आणि अचूकता खूप कमी होती, तिथे ही उपकरणे काही तासांत अत्यंत अचूक रिपोर्ट देतात. आणि मला असंही समजलंय की ही मशीन्स फक्त टीबी आहे की नाही हेच सांगत नाहीत, तर तो कोणत्या प्रकारचा टीबी आहे हेही सांगतात. बरोबर. म्हणजे तो औषधांना दाद न देणारा टीबी असेल तर तेही यातून लगेच समजतं का? अगदी बरोबर. ज्याला आपण MDR टीबी म्हणतो, म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी. हा सर्वात घातक प्रकार आहे, कारण यात नेहमीची औषधं कामच करत नाहीत. जुन्या पद्धतीत काय व्हायचं, रुग्णाला महिने महिने चुकीची औषधं दिली जायची. कारण त्यांना तो प्रकार समजलेलाच नसायचा. हो, आणि जेव्हा ती औषधं काम करत नसत, तेव्हा लक्षात यायचं की अरे, हा तर MDR टीबी आहे. बापरे, तोपर्यंत तर खूप उशीर झालेला असायचा. नक्कीच. तोपर्यंत रुग्णाची फुफ्फुसं खूप खराब झालेली असायची आणि त्याने तो घातक टीबी इतर अनेक लोकांना पसरवलेला असायचा. पण आता या नव्या मशीन्समुळे CB नॅट आणि ट्रू नॅटमुळे पहिल्याच दिवशी समजतं की हा बॅक्टेरिया विशिष्ट औषधांना दाद देतो की नाही. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून अचूक उपचार सुरू होतात. हे तंत्रज्ञान खरंच खूप भारी आहे. पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न पडतो. विचारा. आपण DNA टेस्टिंग आणि मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्सबद्दल बोलत आहोत. साहजिकच ही उपकरणं आणि त्यांच्या चाचण्या प्रचंड महागड्या असणार. हो, खाजगी रुग्णालयात त्या महाग असतात. मग तळागाळातील सामान्य माणसाला किंवा एखाद्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला या महागड्या चाचण्यांचा लाभ कसा मिळतो? तो तर हे परवडत नाही म्हणून अंगावरच काढेल. हाच तर सार्वजनिक आरोग्याच्या अर्थशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कसं काय? सरकारने एक अत्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन ह्या सर्व चाचण्या आणि औषधे सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहेत. पूर्णपणे मोफत? हो, पूर्णपणे. तुम्ही विचाराल का? हो, कारण यात सरकारचा खूप खर्च होत असेल. होतोय. पण सरकारने हे ओळखलंय की आजाराचं लवकर निदान होणं हा फक्त त्या रुग्णाचा खाजगी फायदा नाहीये, तर तो संपूर्ण समाजाचा फायदा आहे. अच्छा, म्हणजे संसर्ग थांबवणे. अगदी बरोबर. जर त्या एका मजुराकडून चाचणीचे पैसे आकारले तर तो चाचणीच करणार नाही. तो तसाच खोकत राहील आणि आजूबाजूच्या आणखी 10 लोकांना टीबी करेल. आणि मग त्या 10 लोकांवर उपचार करण्याचा खर्च? तो एका मोफत चाचणीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. म्हणजे एका व्यक्तीचा मोफत उपचार करून आपण प्रत्यक्षात इतर 10 लोकांचे प्राण आणि सरकारी तिजोरी दोन्ही वाचवत आहोत. हो, हे अत्यंत लॉजिकल आहे. हे खूपच भारी आहे. पण कसं आहे, इथे आणखी एक मोठी समस्या आहे. आपल्याकडे सरकारी रुग्णालयात जाणारा वर्ग मोठा आहेच, पण एक मोठा वर्ग खासगी डॉक्टरांकडेही जातो. बरोबर, समाजातील एक खूप मोठा वर्ग असाही आहे जो कोणत्याही आजारासाठी खासगी डॉक्टरांकडे किंवा गल्लीतल्या क्लिनिकमध्ये जाणं पसंत करतो. जर हे रुग्ण फक्त प्रायव्हेटमध्ये उपचार घेत राहिले आणि त्यांची कुठेही अधिकृत नोंदच झाली नाही, तर आपण क्षयरोगमुक्त भारताचा डेटा कसा गोळा करणार? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण अंधारातच बाण मारल्यासारखं होईल हे. आणि हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने एक अत्यंत कठोर पण आवश्यक पाऊल उचललं. काय केलं त्यांनी? त्यांनी खाजगी क्षेत्राचा सहभाग अनिवार्य केला. मॅन्डेटरी नोटिफिकेशन नावाचा नियम लागू केला. मॅन्डेटरी नोटिफिकेशन? हो. यानुसार देशातल्या कोणत्याही खाजगी डॉक्टरकडे, क्लिनिकमध्ये किंवा अगदी मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये टीबीचा रुग्ण आढळला तर त्यांना सरकारला सांगावं लागतं. हो, त्याची माहिती सरकारला देणं त्या डॉक्टरवर कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आलंय. अच्छा, म्हणजे आता खाजगी डॉक्टर रुग्णाला लपवून ठेवू शकत नाहीत. पण एक प्रश्न असा पडतो की देशातील लाखो खाजगी डॉक्टर आणि हजारो सरकारी रुग्णालयांचा हा अवाढव्य डेटा एकाच ठिकाणी कसा जमा होतो? हो, हे सगळं मॅनेज कसं होतं? इथेच मला वाटतं निक्षय पोर्टलचा विषय येतो. हे पोर्टल म्हणजे नक्की काय आहे? हे एखाद्या फूड डिलिव्हरी ट्रॅकिंग सारखं आहे का? म्हणजे जसं पार्सल कुठून निघालं आणि कुठे पोहोचलं तसं औषध दुकानातून निघून रुग्णाचं पोटात जाईपर्यंत ट्रॅक केलं जातं का? तुमचं हे रूपक खूप जवळ जाणार आहे. बघ, निक्षय म्हणजे नि अधिक क्षय, क्षयरोग नष्ट करणे, हे एक महाकाय सेंट्रल कमांड सेंटर आहे. सेंट्रल कमांड सेंटर? हो. जेव्हा कोणत्याही रुग्णाचं निदान होतं, मग तो सरकारी दवाखान्यात असो किंवा खाजगी, त्याची संपूर्ण माहिती या पोर्टलवर नोंदवली जाते. पण हे फक्त नावांची यादी असलेलं एखादं एक्सेल शीट नाहीये. ही एक जिवंत प्रणाली आहे. म्हणजे तिथे रिअल टाईम अपडेट्स असतात? हो. रुग्णाला कोणती औषधं चालू आहेत, त्याची पुढची चाचणी कधी आहे, तो औषधं वेळेवर घेत आहे की नाही, या सगळ्याचा रिअल टाईम ट्रॅकिंग यावर होतं. पण भारतातील इंटरनेट आणि ग्रामीण भागाची स्थिती पाहता हे प्रत्यक्षात कसं शक्य होतं? एखाद्या दुर्गम गावात जिथे मोबाईल नेटवर्कच येत नाही, तिथे हे ट्रॅकिंग कसं चालणार?
खूप चांगला मुद्दा आहे. म्हणूनच ही प्रणाली फक्त ऑनलाईन चालत नाही. तिथे काम करणारे आरोग्य कर्मचारी माहिती ऑफलाईन गोळा करतात. अच्छा. आणि जेव्हा ते नेटवर्कमध्ये येतात तेव्हा ती माहिती सिंक करतात. शिवाय SMS आधारित ट्रॅकिंगची सुविधाही यात आहे. म्हणजे इंटरनेट नसेल तरी काम थांबत नाही. अजिबात नाही. आणि या पोर्टलचा आणखी एक खूप मोठा फायदा आहे, तो म्हणजे रुग्णांचा स्थलांतर. स्थलांतर. हो, समजा बिहारमधला एक मजूर उपचारादरम्यान कामासाठी मुंबईला आला. तर त्याचे उपचार थांबणार नाहीत. अगदी बरोबर. मुंबईतला डॉक्टर निक्षय पोर्टलवर त्याचा ID टाकून तो जिथे थांबला होता तिथूनच त्याचे उपचार पुढे सुरू करू शकतो. रुग्णाला शून्यापासून पुन्हा सुरुवात करावी लागत नाही. अरे, हे तर खरंच क्रांतिकारी आहे. कारण मजुरांच्या स्थलांतरामुळे अनेकदा उपचार अर्ध्यावर सुटतात आणि मग तो बॅक्टेरिया ड्रग रेझिस्टंट बनतो. हो, ते MDR-TB तर संकट. पण या निक्षय पोर्टलचा आणखी एक भारी उपयोग मला असा दिसतोय की जो केवळ औषधांपुरता मर्यादित नाही. बरोबर. क्षयरोगासारख्या आजारात जिथे बॅक्टेरिया अक्षरशः माणसाचं शरीर आतून खायला लागतो, तिथे फक्त मोफत औषधं देऊन काम भागत नाही. नाहीच भागत. रुग्णाच्या शरीरात इतकी हेवी अँटीबायोटिक्स पचवण्याची ताकदही असावी लागते. आणि ती ताकद फक्त चांगल्या आहारातून येऊ शकते. हो. आणि म्हणूनच या प्रणालीत निक्षय पोषण योजना जोडली गेली आहे. केवळ औषधं देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही, तर उपचारादरम्यान रुग्णाला सकस आहार मिळणं तितकंच महत्वाचं आहे. पण ते कसं साध्य करतात? यासाठी प्रत्येक रुग्णाला दरमहा 500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात, ज्याला आपण DBT किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो. आता 500 रुपये ही रक्कम ऐकायला एखाद्या शहरी माणसाला कदाचित खूप कमी वाटेल. हो, पण एका गरीब कुटुंबासाठी जिथे TBमुळे घरातील कमावत्या व्यक्तीची नोकरी गेलेली असते, तिथे रोज अंडी, दूध किंवा फळं खाण्यासाठी ही रक्कम खूप मोठा आधार बनते. नक्कीच बनते. पण मला सांगा, हे पैसे थेट बँक खात्यात टाकण्याचं कारण काय? म्हणजे त्याऐवजी त्यांना रेशन का नाही देत? कारण रेशन वाटपात मध्यस्थ येतात. तिथे भ्रष्टाचार होऊ शकतो किंवा अन्नधान्य प्रत्यक्ष रुग्णापर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो. हो, तेही आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे हे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट रुग्णाच्या जनधन खात्यात जातात. आणि याचा दुसरा एक मानसशास्त्रीय फायदाही आहे. मानसशास्त्रीय फायदा? तो कसा? जेव्हा सरकार दर महिन्याला पैसे खात्यात टाकतं, तेव्हा रुग्णाला उपचारांमध्ये नियमित राहण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं. अनेकदा लोक उपचारांच्या मध्यभागी थोडं बरं वाटू लागलं की औषधं सोडून देतात. हो, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण या आर्थिक मदतीमुळे ते संपूर्ण कोर्स पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त होतात. म्हणजे तंत्रज्ञान, कमांड सेंटर पोर्टल, आधुनिक चाचण्या, स्थलांतरितांसाठी सोय आणि थेट बँक खात्यात येणारी आर्थिक मदत, हे सगळं कागदावर आणि ऐकायला अत्यंत भारी वाटतं. पण इथे मी थोडा प्रतिवाद करू इच्छितो. करा ना. माझा एक व्यावहारिक मुद्दा असा आहे की कितीही प्रगत निक्षय पोर्टल असलं तरी एखादं सॉफ्टवेअर किंवा ॲप माणसाला गोळी गिळायला लावू शकत नाही. बरोबर आहे. ते पोर्टल एखाद्या रुग्णाच्या घरी जाऊन त्याच्या हाताला धरून त्याला रोज न चुकता औषध घेण्याची सक्ती कसं करणार? प्रत्यक्ष जमिनीवर हे कसं साध्य होतं? इथेच या मोहिमेचा खरा कस लागतो. आणि म्हणूनच कोणतीही मोठी सार्वजनिक आरोग्य मोहीम फक्त तंत्रज्ञानावर जिंकता येत नाही. त्याला मानवी स्पर्शाची जोड लागते. अगदी बरोबर. इथे प्रवेश होतो आपल्या आशा स्वयंसेविकांचा आणि अंगणवाडी सेविकांचा. या महिला या मोहिमेच्या खऱ्या योद्ध्या आहेत. पोर्टलवरून माहिती मिळताच प्रत्यक्ष त्या रुग्णाच्या घरी पोहोचण्याचं, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला समजावण्याचं काम या करतात. आणि इथेच आपण डॉट्स प्रणालीबद्दल बोललं पाहिजे. हो, डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट. डॉट्स म्हणजे फक्त औषधं देणं नाहीये, तर एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर रुग्णाने औषध घेणं. होय, कारण TBच्या औषधांचा अनेक साईड इफेक्ट्स असतात. मळमळ होणं, चक्कर येणं. आणि त्यामुळे रुग्ण अनेकदा औषधं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. अगदी तेच. अशा वेळी आशा सेविका जेव्हा रोज किंवा आठवड्यातून ठरलेल्या दिवशी रुग्णाची भेट घेते, त्याला स्वतःच्या हाताने पाणी आणि औषध देते, तेव्हा तो फक्त एक वैद्यकीय उपचार राहत नाही. तो एक भावनिक आधार बनतो. हो, TBसारख्या आजारात जिथे समाजाचा कलंक किंवा स्टिग्मा असतो, लोक रुग्णापासून दूर पळतात, तिथे ही सेविका त्याच्या जवळ जाऊन विचारपूस करते. हा मानवी आधारच त्या खचलेल्या माणसाला आजारातून बाहेर काढतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. समाजाचा कलंक किंवा स्टिग्मा.
आजही आपण पाहतो की अनेक घरांमध्ये टीबी झालाय हे लपवलं जातं. हो, मुलांची लग्ने मोडतील, नोकरी जाईल या भीतीने लोक खोकत राहतात पण डॉक्टरकडे जात नाहीत. आणि आशा सेविका ह्या कुटुंबांचा हाच गैरसमज दूर करतात. पण या मानवी साखळीचा एक दुसरा भागही आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे. टीबी हा संसर्गजन्य आहे. हं, जर घरात एकाला टीबी झाला असेल तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या निरोगी व्यक्तींचं काय, लहान मुलांचं काय? हा या मोहिमेतील अत्यंत दूरदृष्टीचा टप्पा आहे, ज्याला आपण प्रतिबंधात्मक उपाय किंवा टीपीटी म्हणतो. तुम्ही सुप्त क्षयरोग म्हणजे लॅटेंट टीबी बद्दल ऐकलं असेल. सुप्त क्षयरोग म्हणजे बॅक्टेरिया शरीरात आहे पण आजार झालेला नाही, असा काहीसा प्रकार का? अगदी तसंच. कसंय, टीबीचा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो खरा, पण तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यामुळे तो आजार निर्माण करू शकत नाही. अच्छा, तो शरीरात फक्त झोपलेला असतो. हो, पण जर उद्या तुमची इम्युनिटी कमी झाली तर तो अचानक जागा होतो. जेव्हा घरात एका व्यक्तीला ॲक्टिव्ह टीबी असतो तेव्हा त्याच्या खोकल्यातून हे बॅक्टेरिया घरातील इतर लोकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या शरीरात जाऊन बसतात. म्हणजे आपण फक्त आजारी माणसावर उपचार करत नाही आहोत, तर जे आजारी पडू शकतात अशा निरोगी लोकांभोवती आपण एक अदृश्य भिंत उभी करत आहोत. बरोबर. म्हणूनच रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी केली जाते. आणि विशेषतः 5 वर्षांखालील बालकांना किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांना आधीच टीबी होऊ नये म्हणून ही प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात. भारीच. आपण आगीवर पाणी तर टाकत आहोतच, पण आजूबाजूच्या वस्तूंना आग लागू नये म्हणून त्यांच्यावरही आवरण घालत आहोत. ही भविष्यातील सुरक्षा आहे. आणि या सर्व गोष्टींना एकत्र बांधून ठेवणारा एक मोठा घटक म्हणजे जनजागृती. टीबी हारेगा देश जीतेगा ही घोषणा आपण सगळीकडे ऐकतो. हो, हे फक्त एक कॅची स्लोगन नाही है. तर लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की हा आजार लपवण्याची गोष्ट नाहीये. आजार लपवून तुम्ही देशाचाच पराभव करत आहात. उपचारासाठी पुढे येणं हे एक प्रकारे देशाच्या विजयात सहभागी होण्यासारखं आहे. नक्कीच. जेव्हा एखाद्या मोहिमेला राष्ट्रीय अस्मितेशी जोडलं जातं तेव्हा समाजाचा सहभाग नक्कीच वाढतो. हो, म्हणजे बघ, नियंत्रण ते दूरीकरण हा मानसिक प्रवास, जुन्या मायक्रोस्कोपवरून थेट DNA शोधणाऱ्या ट्रू नॅट मशीन्सपर्यंतचा प्रवास. मोफत औषधे, खाजगी क्षेत्राची अनिवार्य नोंदणी, निक्षय पोर्टलसारखं अद्ययावत ट्रॅकिंग, थेट खात्यात येणारे पैशांचे अनुदान. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा सेविकांचा मानवी स्पर्श. हो, या सर्व गोष्टी जेव्हा एकाच लयीत काम करतात तेव्हाच आपण एलिमिनेशनच्या जवळ पोहोचू शकतो. खरंय. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? क्षयरोग मुक्तीचं उद्दिष्ट गाठणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण भारताने यासाठी एक अत्यंत गुंतागुंतीची पण प्रभावी साखळी तयार केली आहे. होय, तंत्रज्ञान आपल्याला अचूकता देतंय, अर्थशास्त्र आपल्याला मोफत उपचार आणि पोषण देतंय आणि तळागाळातील आरोग्य कर्मचारी या सगळ्याला माळुसकीची जोड देत आहेत. अगदी योग्य सारांश दिलात. पण जाता जाता एका वेगळ्याच विचारावर मला ही चर्चा थांबवायची आहे. आपण आज टीबीला हरवण्यासाठी बनवलेल्या अफाट यंत्रणेची चर्चा केली. हो, निक्षय पोर्टलचं रिअल टाईम डिजिटल ट्रॅकिंग, खाजगी आणि सरकारी डॉक्टरांचं नेटवर्क आणि घराघरात पोहोचलेल्या आशा सेविकांची फौज. हो, जरा विचार करूया, आपण उभारलेली हीच प्रचंड मोठी यंत्रणा भविष्यात उद्भवणाऱ्या एखाद्या अज्ञात आणि मोठ्या पब्लिक हेल्थ क्रायसिस किंवा महामारीचा सामना करण्यासाठी कशी वापरली जाऊ शकेल? हा खूपच महत्वाचा विचार आहे. जर उद्या एखादा नवीन हवेतून पसरणारा आजार आला तर आपण शून्यापासून सुरुवात करणार नाही. नक्कीच नाही. आपल्याकडे आजाराला ट्रॅक करण्याची, रोखण्याची आणि थेट माणसाच्या घरापर्यंत पोचण्याची एक मजबूत सिस्टम आधीपासूनच तयार असेल. आणि हीच खरी आपल्या व्यवस्थेची ताकद आहे. अगदी बरोबर. या एका आश्वासक विचारासह आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. या विषयावर आणि आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर स्वतः अधिक माहिती नक्की शोधा आणि विचार करत रहा. ऐकल्याबद्दल धन्यवाद.